नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच तुम्ही या सेशनला लाईक करत असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल. ज्यांनी केलं नाही त्यांनी करायचं आहे. त्याचबरोबर जे काही टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला देतो त्याची देखील उत्तरं द्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन बॅच जे आहे ते सुरू करत आहोत फक्त पूर्व परीक्षेसाठी या बॅच ज्या आहे तर त्या सुरू होत आहे. मग आपण जर बघितलं तर कंबाईन पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी या बॅचेस आपण सुरू करत आहोत. या बॅचेसचे लेक्चर जे आहे ते 12 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि ऍडमिशन जे आहे तर ते या सोमवारपासून सुरू होणार आहे. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिला क्वेश्चन आहे, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशामध्ये भारताचा क्रमांक जो आहे मित्रांनो तो ठरलेला आहे 16वा. तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन ने रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 जो आहे तो जारी केलेला आहे. भारताला 0.55 गुणांसह 16वा क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे. 154 देशांचे 4 प्रमुख आयामांवर मूल्यांकन करण्यात आलेले आहे. नैतिक प्रशासन, सामाजिक कल्याण, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक जबाबदारी. तर भारताचं स्थान 16वा लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावर सिंगापूर, दुसऱ्यावर स्वित्झर्लंड, तिसऱ्यावर डेन्मार्क आहे. अमेरिका 66व्या स्थानावर आहे, चायना 68व्या आणि शेवटच्या स्थानावर सिरिया आहे. पुढे जाऊया मित्रांनो, महत्वाचे निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर आहे. आशिया उत्पादन निर्देशांकामध्ये भारत 6व्या स्थानावर आहे, चीन पहिल्या स्थानावर आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. नोआम्बो सेफ्टी इंडेक्स 2026 मध्ये मंगळूर कर्नाटक मधील भारतातलं सगळ्यात टॉपचं शहर आहे, ते 46व्या क्रमांकावर आहे. आणि फिंगदाओ चायना मधलं शहर आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे सेफ्टी इंडेक्स मध्ये. जागतिक पेन्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत 52वा आहे आणि नेदरलँड पहिला आहे. हिनरिक IMD शाश्वत व्यवसाय निर्देशांक 2025 मध्ये भारत 23वा, युनायटेड किंगडम पहिला आहे. जागतिक लिंग भेद अहवाल 2025 मध्ये भारत 131वा, पहिला आइसलँड आहे. जागतिक आनंद अहवाल भारत 118वा, पहिला फिनलँड आहे. त्यानंतर जागतिक भविष्यातील कौशल्य निर्देशांक 2025 भारत 25वा, USA पहिला आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, तर हा निर्देशांक रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था देते. यामध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, भारताचं स्थान 151 आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14व्या क्रमांकावर, बुर्किना फासो पहिल्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत 4था, युनायटेड स्टेट्स पहिला. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 भारत 96वा, डेन्मार्क पहिला. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 भारत आपण जर बघितलं तर 23व्या क्रमांकावर आहे. आणि जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक 2025 मध्ये भारत 155व्या क्रमांकावर आहे, तर स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या भारत अमेरिका व्यापार कराराअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील कर 25% किती टक्के कमी केला? तर भारतीय वस्तूवरील कर जो आहे तो 25% 18% कमी करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक ऐतिहासिक करार जो आहे तो झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने काय केलेलं आहे तर 25% जे काही आयात शुल्क आहे तर त्याला 18% आणलेलं आहे. रशियासोबत तेल व्यापारावर लादण्यात आलेलं अतिरिक्त 25% जे काही कर जो आहे तो सुद्धा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर पूर्वीचे 50% 32% कर कमी झालेला आहे आणि तो कर 18% आलेला आहे. तर हा करार जो आहे ते एक म्हणजे हा करार खूप दिवसापासून पेंडिंग होता, पण रिसेंटली एक फाईल्स ज्या आहे ते लीक झाल्या आणि मग तो लीक झाल्यानंतर अचानकच हा करार करण्यात आला. त्यामुळे थोडासा हा करार जो आहे तो थोडा डाऊटफुल आहे. यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे की तुम्हाला काय वाटतं. म्हणजे जो काही आरोप केला जातो विरोधी पक्षांच्या माध्यमातून, तर तुम्हाला त्याच्यावर काय म्हणणं आहे की हा करार अचानकच कसं झाला, इतके दिवसाचा पेंडिंग करार. ठीक आहे, तर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन बघूया. आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या अल्बमसाठी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला? तर तुम्ही म्हणणार दलाई लामा, आता दलाई लामा कोणत्या फील्डमध्ये आलेले आहे? कारण ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो गाण्यांना दिला जातो. जसं ऑस्कर मूवीजला दिला जातो तसं ग्रॅमी गाण्यांना दिला जातो.
मग दलाई लामा यांचं मेडिटेशनचं आपण जर बघितलं तर एक सॉन्ग आहे थोडक्यात, मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. तर आपण जर बघितलं तर यासाठी दलाई लामा यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आता ग्रॅमी पुरस्काराविषयी आपण जर बघितलं तर काही मेन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भारतीय सितारवादक अनुष्का शंकर यांना नामांकन मिळालेलं होतं. तर नामांकन मिळवणाऱ्या या 13व्या भारतीय व्यक्ती आहे ग्रॅमी पुरस्कारामध्ये. म्हणजे नॉमिनेशन, पुरस्कार नाही मिळाला पण तिथं नॉमिनेट झाल्या पुरस्कारासाठी. त्याचबरोबर जर बघितलं तर आता मेन पुरस्कार कोणी जिंकले, काय जिंकले ते थोडं आपण इथं बघून घेऊया. नवीन श्रेणीची वगैरे इतकी काही गरज नाही आपल्याला लक्षात ठेवायची. अल्बम ऑफ द इयर कोणता होता? बॅड बनी. त्यानंतर रेकॉर्ड ऑफ द इयर कोणता होता? कॅन्ड्रिक लॅमर आणि SZA. सॉन्ग ऑफ द इयर होता विली एलिश. सॉन्ग ऑफ द इयरचा पुरस्कार विली एलिशला मिळालेला आहे वाईल्ड फ्लावर यासाठी. बेस्ट न्यू आर्टिस्टचा पुरस्कार मिळालेला आहे ऑलिव्हिया डीन यांना. आणि बेस्ट रॅप अल्बमचा पुरस्कार केंड्रिक लॅमर यांना मिळालेला आहे. तर हे आहे पुरस्कार विजेते. अल्बम ऑफ द इयर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बॅड बनी. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये जालंधर येथील आदमपूर विमानतळाचं नाव कोणाच्या नावावरून ठेवलं आहे? तर जालंधर या ठिकाणी एक विमानतळ आहे आणि त्या ठिकाणी जे विमानतळ आहे त्याचं नाव होतं आदमपूर. आता त्याचं नाव करण्यात आलेलं आहे श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ. तर आपण जर बघितलं तर उड्डाण 5.0 योजनेअंतर्गत 125 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ रिन्युएट करण्यात आलेलं आहे. आणि या विमानतळाला आपण जर बघितलं तर गुरु रविदास महाराजजी यांचं जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आदमपूर विमानतळाच्या नामकरणासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुधियाना जिल्ह्यातील हलवार विमानतळावर नव्याने बांधलेला नागरी टर्मिनलचं सुद्धा आभासी उद्घाटन केलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कुठे स्थापन करण्यात आलं आहे? तर भारतातील पहिलं वकिलांना ट्रेनिंग देणारं सेंटर नवी मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं भारताचं असं प्रकारचं हे पहिलंच ट्रेनिंग सेंटर आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिलांचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र तळोजा नवी मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याची स्थापना महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने केलेली आहे. कायदेशीर शिक्षण आणि न्यायालयीन व्यवहारातील दरी भरून काढत कायदेशीर व्यवसायाला बळकटी देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. सहावा प्रश्न आहे, प्रो रेसलिंग लीग म्हणजे आपण जर बघितलं तर कुस्तीची स्पर्धा आहे. 2026चं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर प्रो रेसलिंग लीग जी आहे इथं तुम्ही बघू शकता हरियाणा थंडर्सने जिंकलेली आहे. ज्यामध्ये जगभरातील जे काही कुस्तीपटू आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतात. तर हरियाणा थंडर्सने दिल्ली दंगलचा पराभव केलेला आहे. दिल्ली दंगल वॉरियरचा त्यांनी पराभव केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जो आहे तो दिल्ली दंगल वॉरियर्सचा टुरान बायरामो ठरलेला आहे. तर सामनावीर अंतिम सामन्यात नेहा सांगवान ही ठरलेली आहे हरियाणा थंडरशी. हे सामने नोएडा इंडोर स्टेडियम उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आले होते. तर आपल्या सध्या सुरू असलेले बॅच धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईनच्या फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर 21,000 PYQची बॅच. ही बॅच गेम चेंजर असणार मित्रांनो. या बॅचेसमध्ये आपण सर्व आतापर्यंतच्या आयोगाचे प्रश्न जे आहे ते कव्हर करत आहोत. हा आपला नोट्स पॅक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर मिळणार आहे आणि सोबत 10% डिस्काउंट असणार आहे. कुपन कोड अप्लाय करायचा आहे CJ लाईव्ह. पुढे जाऊया. बघा आपला अभ्यास मित्राचा ॲप आहे, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज आहे, हे फॉलो करायला विसरू नका. पुढील 7वा प्रश्न तुमच्या समोर आहे, ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणत्या नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आली? तर ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शी मार्ट या योजनेची घोषणा करण्यात आली. आता शी वरून काय SHE तर सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर असा त्या शीचा फुल फॉर्म आहे. तर शी मार्ट उपक्रमाचं उद्दिष्ट बचत गटातील ग्रामीण महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी एक आधुनिक व्यासपीठ प्रदान करणं हा आहे. आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात ज्या काही महिला आहे तर त्यांचे शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक मुलींचं वसतिगृह स्थापन केलं जाणार आहे. त्याची सुद्धा तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षांनी दुसरी भारत
अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर भारत आणि अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं पहिली बैठक 2016 मध्ये झाली होती बहरीनमध्ये. आता 10 वर्षानंतर दुसरी बैठक नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी सहअध्यक्षपद या परिषदेचं भूषवलेलं आहे. यामध्ये 22 अरब देश आणि भारत यांची ही एकत्रितरित्या बैठक जी आहे ती बघायला मिळते आपल्याला. नवा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा जो आहे 2026 चा आणि मेळा साथी ॲप कुठे लॉन्च केलं? तर हा अतिशय महत्त्वाचा मेळा असतो बघा, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा. तर याचं उद्घाटन जे आहे आणि मेळा साथी ॲपचं उद्घाटन जे आहे तर ते फरीदाबाद हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर 1 फेब्रुवारी 2026 मध्ये CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या सूरजकुंड मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. हा 15 दिवसांचा 15 दिवस हा मेळा भरणार आहे फरीदाबाद हरियाणामध्ये. याचं आयोजन केलं जातं. भागीदार देश आहे इजिप्त, थीम राज्य आहे उत्तर प्रदेश आणि मेघालय आणि लोकल टू ग्लोबल अशी या वर्षीची या मेळ्याची थीम आहे. 10वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? मी कालच तुम्हाला सांगितलं होतं कार्लोस अल्कराजने पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे आणि त्याने कोणाला हरवलं? तर नोवाक जोकोविचला त्याने हरवलेलं आहे. तर कार्लोस अल्कराज विजेता, नोवाक जोकोविच उपविजेता. कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे, जोकोविच जो आहे तो सर्बियाचा आहे. मग आपण जर बघितलं कार्लोस अल्कराज हा 22व्या वर्षाचा आहे फक्त, तर त्याने 22व्या वर्षी करिअर ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे. आता करिअर ग्रँड स्लॅम कशाला म्हणायचं? तर जी काही ऑस्ट्रेलियन ओपन आहे, विम्बल्डन आहे, फ्रेंच ओपन आहे आणि त्याचबरोबर US ओपन आहे, या स्पर्धा जर एखादा खेळाडू सलग जिंकला असेल तर त्याला काय म्हणायचं? करिअर ग्रँड स्लॅम. करिअर ग्रँड स्लॅम. तर तो पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे कार्लोस अल्कराज. 11वा प्रश्न आहे, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात कोणत्या गटाने ऑपरेशन हेरोफचा दुसरा टप्पा सुरू केला? तर BLA म्हणजे बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हेरोफ जे आहे ते पाकिस्तानमध्ये सुरू केलेलं आहे. तर याचा पहिला टप्पा खूप वर्ष जुना आहे, पण आता हा दुसरा टप्पा जो आहे, जसं आपला ऑपरेशन सिंदूर आहे तसं BLA ने ऑपरेशन हेरोफ 2.0 जे आहे ते सुरू केलेलं आहे मित्रांनो, ज्यामध्ये पाकिस्तानची आर्मी जी आहे तिला टार्गेट केलं जातं. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 10 दिवसांचा सरस मेळा 2026 कुठे आयोजित केला जाते? तर सरस मेळा जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केला जात आहे. तर 10 दिवसांचा हा मेळा आहे. जम्मू मधील कला केंद्र इथे 10 दिवसांचं सरस मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं संपलेलं आहे. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, बलुच लिबरेशन आर्मीने कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये भारताचं स्थान काय आहे? आणि त्याचबरोबर ग्रामीण महिला उद्योजकांसाठी कोणता प्लॅटफॉर्म जो आहे तो अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेला आहे किंवा कोणती योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, कळालं असेल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.